त्यांना सतत मनामध्ये शंका येते की ती त्यांची मुलगी आहे की नाही. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे एक मेचा भाग खूप जबरदस्त आहे. प्रतिमाला असं वाटतं आहे की प्रिया ही तिचीच मुलगी नाही, कारण की प्रिया ही खूप विचित्र वागते. तिला कोणाचीही काळजी नाही, कुणाचीही पर्वा नाही. यामुळे प्रतिमाला प्रियावरती संशय आला आहे आणि तिने तिच्या मनातलं सगळं सायलीला सांगितलं आहे. सायली देखील प्रतिमाला म्हणते, प्रतिमा आत्या, तुझं बरोबर आहे, मला देखील प्रिया तुझी मुलगी आहे असं वाटत नाही. यावर विश्वास नाही, कारण की प्रिया आणि तुझ्यामध्ये एक देखील गोष्टीचं साम्य नाही. त्यामुळे सायली आता प्रियाची परीक्षा घेणार आहे आणि तिने यापूर्वी प्रियाचं खरं रूप सर्वांसमोर आणण्यासाठी ईश्वरी, गिरिजा आणि काव्याची मदत घेतली होती आणि त्यांच्या मदतीने प्रिया विरोधात सगळे पुरावे गोळा केले होते. आणि यावेळी आता सायली जानकी आणि कृष्णाच्या मदतीने प्रियाची एक परीक्षा घेणार आहे आणि म्हणूनच सायलीने जानकी आणि कृष्णाला फोन लावून सांगितलं आहे की प्रतिमा आत्याला असं वाटत आहे की प्रिया ही त्यांची मुलगी नाही, म्हणूनच मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्रियाची एक अंतिम परीक्षा घ्यायची आहे. कृष्णा म्हणते, तू सांग सायली, फक्त काय करायचं आहे ते. सायली त्या दोघींना सगळं समजावून सांगते. ठरल्याप्रमाणे जानकी आणि कृष्णा प्रियाला म्हणतात, प्रिया, प्रतिमा आत्याच्या रूम मध्ये आग लागली आहे, त्यांना वाचव, जा लवकर जा. जानकी प्रियाला रूम मध्ये ढकलण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु प्रिया काही आत जात नाही, उलट ती मागे सरकते. तेव्हा जानकी आणि कृष्णाला प्रियावरती संशय येतो आणि त्यांना खात्री पटते ही प्रिया प्रतिमाची मुलगी असू शकत नाही, कारण तिने प्रतिमाला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न देखील केला नाही. जानकी आता सायलीला फोन करून सांगणारच आहे की प्रिया या परीक्षामध्ये फेल झाली आहे, त्यामुळे प्रियाचा आणखी एक खोटारडेपणा सर्वांसमोर येणार आहे. ठरलं तर मग मालिकेचे असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.